तर मैत्रिणीनं मुलगी आलेली असते आईवडिलांच्या घरी. तर आई असते आणि भाऊ असते आणि भावाची म्हणजे परिवार असते, मुलगा आणि बायको असते. तर मुलगीला वाटलं चल मी जाते 4 दिवस भावाच्या घरी, तिथे थोडा आनंद घेते आणि येते. तर किती आपल्या सासूरवाडीत सगळे लोक, नवरा सासू सासरा तरी खूप छान असले तरी मुलीला वाटते का थोडं मी माहेरी जाऊन येते असं. तर तिला वाटलं का माहेरी जाऊन येते, 4 दिवस राहून येते. तर ती आलेली माहेरी. तर आता आलेली, तिचा पण एक छोटा बाळ असते, मुलगा असते 3-4 वर्षाचा आणि तिच्या मुलाचा पण असते, असं म्हणजे दोघं असतात मागे पुढे. तर आजीला खूप आनंद होते, पोराची पोरं असो या मुलीची मुलं असो, तिला खूप आनंद होते माझी नातवंता. तर ती काय सांगते मुलांना, मुलगीला ना मुलाला, का मी यांना थोडं फिरवून आणते बोलते दोघांना. तर ते तुम्ही गप्पा वगैरे करा भाऊ बहीण. ती मुलगी सांगते जा तुम्ही, आता तुमचं इथे काय काम नाही, आजी आणि तुमची नातवंडांनी या बोलते ना, या फिरू ना. ते घरात तरी नाही तरी ते असेच इकडे तिकडे धावतात हे करतात. तर नेली आजीने. तर दुकान थोडा लांब होता, एक म्हणजे दुसऱ्या गावात असं होता. तर नेली बाबा, एकाला कडेवर घेते, एकाला उतरवते, त्याला घेते, त्याला अशी करून बाबा चालले, हाताला पकडते, एकाला कडेवर बसवते, त्याला उतरवा, त्याला हाताला पकडते, त्याला कडे चालले बाबा. दुकानात खाया प्यायला घेऊन दिला, तेवढं ते तिला रस्त्यात हे भेटला गारसात त्या माणूस. हो बाई, आई कोणाला घेऊन आल्यात तुम्ही 2 कार्टून? तर बोलते नाही माझी नातवंड आहेत. बापरे, डेंजर दिसतात बोलते, खूप मस्ती वगैरे करत असतात ना. तर बोलते डेंजर दिसतात बाबा पाहुणे. हां सांगते, माझी नातवंडांना काहीतरी खायला वगैरे घेऊन देते. खायला वगैरे घेतले आणि निघाली. चल निघता परत उचल, एकाला थकून गेली ती. तर ते एक झाड असते, त्या झाडाखाली बसवली यांना, का इथे बसू. त्या झाडाखाली येणारे जाणारे बसायचे, मस्त तो असं झोपादार झाड असते, त्या झाडावर बसले. तर झाडावर बसले तर त्या झाडावर झाडाच्या खाली बसले. झाडाचे दोघा खेळतात, त्यांना सोडले आणि ती बाजू हवा खाते. तिला थोडं बरं वाटलं, अरे बापरे थकून गेली, यांना उचलून थोडं शांत वाटलं. हे खाऊ बिऊ घेतलं आहे, ते खाया इथे बसून, पोरांना सांगते. तर नको आम्ही घरी खाऊ. तर जे चॉकलेट वगैरे आहे ते खात राहिल्यात, मस्ती करत राहिल्यात बोलतात. तेवढ्यात त्या डांगळीवर एक कावळा बसलेला, तो करते काव काव काव. तर ती काय बोलते, आणि ती पोरं काय बोलतात, काव 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 माझ्या आजीचे डोले खाऊ, काव 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 माझ्या आजीचे डोळे खाव. तर तिने अशीच छडी उचलली, मी तुम्हाला खाया पियाला घातलं आणि माझेच डोळे खायला लागले. तर दोघांना अशी छडीने मस्करी करते आणि तिला बरं वाटते, ते सांगतात ना, तिला काय मजा वाटते, हा माझी नातवंड माझ्यासाठी अशी बोलतात. तर ती छडीने मारते मुद्दाम, माझेच डोळे खावडले का तुम्ही, मी तुम्हाला खायला घेऊन दिलं, तुम्हाला हे केलं, माझेच डोळे खावडले. नाही तसे ते उड्या मारतात, हसतात खूप आणि काव काव आजीचे डोळे खाव, काव काव आजीचे. चला सांगितलं आता माझे डोळे खूप खाले, चला आता तुमच्या आई वडिलांना मी नाव सांगते. घरी गेले आणि मुलीला सांगते, अगं बाई बोलते, तुमच्या मुलांना मी नेली तर माझेच डोळे खावडले येईन कावळ्याजवळ, बोलते काव काव आजीचे डोळे खाव. तर असं मग ते पोरं आणि मुलगी खूप हसायला लागल्यात. काय रे तुम्ही आजीचे डोळे खावडले, आणि खाल्ले असते खरोखर कावल्याने डोळे, मग तुम्ही काय केलं असतं? हां कसे खाऊन दिले असते आजीचे डोळे? आम्ही कावळ्याला मारलं असतं, आम्ही नाही खाऊ दिलं असतं आमच्या आजीचे डोळे. मग तुम्ही का बोलले काव काव? आजीला वाईट वाटते ना. नाही आजी, तुझे डोळे खाऊन नाही दिले असते आम्ही, तू आमची आजी आहे ना, आम्ही मस्करी करत होतो तुझी. अच्छा मस्करी करत होते का, मग ठीक आहे सांगते चालेल. मग त्यांना आणले आणि ठेवले आणि मग खूप त्यांच्या घरात गंमत चालू झाली त्यांच्याबद्दल, पोरांच्याबद्दल अशी. तर तुम्हाला कशी वाटते गोष्ट नक्की लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.